नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणींनो, आज आपण इथं अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत पहा. आणि ह्या इंद्रायणी तांदळापासून आपल्याला अक्षरशः भन्नाट अशी रेसिपी बनवायची. मग अशी रेसिपी तुम्ही कधी केली का नाही केली हे नक्कीच मला सांगा. इथं 1 प्लेट भरून ओले शेंगदाणे घेतलेत पहा. शेतातल्या शेंगांचे अगदी ताजे ओले शेंगदाणे आहेत, पाहू शकता तुम्ही. मग आपल्याला हे ओले शेंगदाणे ह्या तांदळात ओतायचे आहेत बरं का. आता तुम्हालाही प्रश्न पडला असं ना, अक्षरशः ओले शेंगदाणे तांदळात का ओतायच्यात. मग पहा तर खरं पुढे खूप छान रेसिपी. मिक्सरच्या बाउलमध्ये आपण टाकलेत थोडेसे धणे, त्याच्यानंतर टाकणारे थोडंसं खोबरं पहा. पुन्हा टाकणारे थोडीशी कोथिंबीर अक्षरशः वाटणात असली की कोणत्याही रेसिपीला अगदी छान चव येते. 7-8-10 मिरच्या आहे मैत्रिणी, त्यासुद्धा टाकल्यात. मिरच्या काही तिखट नाही त्याच्यामुळे मी जास्त टाकलेल्या आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर भरपूर सारा लसूण टाकला आहे पहा. आता आपल्याला ह्या सगळ्या वस्तू अशा वाटून घ्यायच्यात. इथं मी कढई ठेवलेली आहे मैत्रिणी. कढईमध्ये जिरी मोहरी टाकली पहा. जिरी मोहरी छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर लगेच कांदा टाकून द्यायचा. कढीपत्ता जर तुमच्याकडे असेल तो घालू शकता, माझ्याकडे शिल्लक नव्हता त्याच्यामुळं मी घातलेला नाही आहे मैत्रिणी. पहा, अगदी छान मस्त कांदा असा परतायला लागलेला आहे आपला कांदा अगदी छान पद्धतीने अगदीच परतून द्यायचा पहा मैत्रिणी. मस्त जेवढा कांदा परतन तेवढी आपल्या रेसिपीला छान अशी चव येणार आहे. चला मग हा कांदा मस्त असा परतून घेऊया. हे बघा, अक्षरशः त्याचा कच्चापणा त्या कांद्याचा दूर झाला पाहिजे. आता तुम्ही तर रेसिपी ओळखलीच असेल मी काय बनवणार आहे काय नाही पहा. आणि याला काही जास्त सामग्री नाही, कारण की आपल्याला ही रेसिपी ओल्या शेंगदाण्यापासूनच बनवायची आहे. अगदी चवदार, तोंडाला चव येणारी आणि खूप छान अशी मऊसूत लागणारी. त्याच्यानंतर मी टॅमॅटोसुद्धा टाकून दिला आहे पहा. इथं उभा कट करून घेतलेला, जसा कांदा उभा कट केला आहे तसा टॅमॅटो बी उभा कट करून घेतलेला आहे. तोसुद्धा मी त्याच्यात टाकून दिला आहे आणि त्यालासुद्धा अक्षरशः मस्त असं परतून द्यायचे पहा. टॅमॅटो कांदा दोन्ही छान परतल्यानंतर आपल्याला पुन्हा एक गोष्ट त्याच्यात टाकायची बरं का. मग पहा कोणती टाकायची मैत्रिणो. हे बघा, कांदा अगदी छान परतायला लागलेला आहे. त्याच्यानंतर हे प्लेट भरून शेंगदाणे आहेत, ओले शेंगदाणे हे मी टाकून दिलेत. हे सुद्धा आपल्याला छान अगदी परतून घ्यायचे आहेत. आणि ते शिजल्यावर अक्षरशः मऊसूत असे शेंगदाणे लागतात. खूप भारी चव लागते मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी अगदी ते सुद्धा मी असं परतून घेणार आहे पहा. तेलामध्ये अगदी छान परतायचे आपल्याला. हे बघा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला वाटतं आता हेच कढई, पण ही कढई नंतर मला कमी पडती. याच्यात सामग्री थोडी जास्त होती आणि त्याच्यामुळं कसं आहे, त्याच्यात बसलं नाही गेल्यामुळं मला दुसरी कढई तर घ्यायलाच लागते नंतर. पहा आता तुम्ही, फक्त मी कढई चेंज करणार आहे, बाकी काय नाही की नंतर करणार आहे. पहा आता इथं आपण जे वाटून घेतलं आहे ते संपूर्ण याच्यात टाकायचे. हे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. आणि अक्षरशः पुसून टाका मैत्रिणी. आपण एक एक गोष्ट खूप काळजीने घेतो, त्याच्यामुळं वाटण अजिबात वाया जाऊन द्यायचं नाही आहे. पहा, मी आता इथं पुसून हे वाटण टाकलेलं आहे. आपल्याला ना याला हळद टाकायची ना मसाला टाकायचा मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. विदाऊट मसाले म्हणजे अशी रेसिपी आहे. विदाऊट मसाले न टाकता रेसिपी आपल्याला ही बनवायची. आणि खरंच ही रेसिपी एवढी भन्नाट होती ना. आता इथं थोडासा हिंग टाकणार आहे. हे बघा, मी थोडासा चिमूटभर हिंगही टाकला आहे. जास्त काही टाकलं नाही मैत्रिणो, थोडासाच टाकायचा पहा. आता हे अगदी मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला. अगदी छान असं परतलेलं आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे कोथिंबीर बी अगदी मस्त अशी परतून घ्यायची पहा मैत्रिणो. त्याच्यानंतर आपल्याला बटाटासुद्धा मी लगेच टाकून दिलेला आहे. हे बघा, मस्तपैकी हा गावरान बटाटा त्याच्यात टाकला आहे. आणि आता हे मिक्स करायचं आहे बरं का. पहा, खूप छान ही रेसिपी होती मैत्रिणो. खरंच नक्की अशी करून पहा आणि खाऊनसुद्धा पहा. शेंगदाणे घरचेच आहे, शेतातलेच, बटाटे शेतातलेच आहे. म्हणजे सगळ्या वस्तू घरातल्या घरातच आहे, बाहेरून काय आणायला लागलेलं नाही आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर हे स्वच्छ असं इंद्रायणी तांदूळ मी धुवून घेतलेलं आहे.
हे सुद्धा टाकून दिलं आहे पहा. आणि आता चवीपुरतं मीठ टाकायचे पहा. पाणी अक्षरशः उकळतं पाणी आपल्याला वतायचं बरं का. थंड पाणी नाही वतायचं मैत्रिणी, उकळतं पाणी. आता मी लगेच याच्यात पाणी ओतून देणार आहे पहा. मिक्सरचं भांडं आधी हलवून घेणार, ते टाकणार आणि हे बघा उकळतं पाणी, अक्षरशः वाफा निघतात, तुम्हाला दिसतच असेल. कढईत काय बसणार नाही, कढई आपण नंतर चेंज करणार आहे पाहू शकता. पण याच्यात बघूया होते काय. आता एकदा मी असा खालवर करून घेते पहा. हा राईस मस्त असा खालवर करून घ्यायचा. हा शेंगदाणा राईस तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो नक्कीच मला सांगा. आणि खायला खूप छान ओल्या शेंगदाण्याचा हा राईस एवढा भारी लागतो ना, खूप अप्रतिम त्याची चव लागते मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. चला हे बघा मी दुसऱ्या कढईत ठेवलं. मस्तपैकी असं तेल वर आलेलं आहे आणि आपला भातही होत आलेला आहे. याला काय पाणी टाकायची गरज नाही, काय नाही, फक्त एकदा मी थोडासा हलवणार आहे पहा. मस्त असा पहा मैत्रिणी, फक्त थोडासा खालवर करायचा आहे आपल्याला, बाकी काय नाही. थोडीशी वाफ द्यायची आपल्याला पहा मस्तपैकी. हे बघा मैत्रिणी, अशा पद्धतीने संपूर्ण मी भात इथं हलवून घेतलेला आहे. एवढा सुंदर भात लागतो हा. ते शेंगदाण्याची चव आणि इंद्रायणीची चव अगदीच भारी लागते बरं का. पहा शेंगदाणे त्यासाठी भारू, कारण की आपण हा ओल्या इंद्रायणी तांदूळ आणि शेंगदाणा अक्षरशः दोन्ही मॅच झाल्यात. आणि ओल्या शेंगदाण्याचा भात म्हणल्यावर अप्रतिम लागतो. चला एक वाफ घेऊया आपण आणि मग आपला भात आपण पाहूया. पहा मैत्रिणींनो, अगदी छान वाफ बसलेली आहे आणि भात बी आपला अगदी मस्त असा झाला आहे. पहा अगदी मौसूत असा शिजलेला भात आहे हा, सुंदर आहे. पहा बटाटा बी अगदी छान असा झालेला आहे. पहा तुम्हाला हा भात जर आवडला तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. बाय.